तर मी आहे सध्या पुण्यातल्या नेहरू स्टेडियममध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्टेडियम एकीकडे होतं हे 2005 पर्यंत, आणि त्याच्यानंतर मग या ग्राउंडवरून शिफ्टिंग करून तिकडे गहुंजेला नवीन इंटरनॅशनल पुण्याचं स्टेडियम उभारण्यात आलं. तेव्हापासून या स्टेडियमवरच्या मॅचेस कॅन्सल करण्यात आल्या, म्हणजे इकडे मॅचेस तेव्हापासून होत नाहीत. पण 2005ची जी शेवटची मॅच झाली होती ना, ती मॅच मी लाईव्ह टीव्हीवर पाहिलेली होती. त्यावेळी दूरदर्शनवर त्या मॅचेस लागायच्या. त्या मॅच बद्दल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, आणि त्याचप्रमाणे नेहरू स्टेडियम सध्या कसं आहे आणि नेहरू स्टेडियमवर सध्या काय चालतं हे सगळं ना आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे जुना हा क्रिकेटचा स्कोर बोर्ड आहे. नेहरू स्टेडियमच्या स्टँड्समध्ये येऊन बसलो. एकेकाळी या स्टँड्सवर खुर्च्या वगैरे असायच्या आणि इथे इंटरनॅशनल मॅचेस व्हायच्या. सध्या हे जे ग्राउंड आहे ते लोकल प्लेयर्ससाठी, म्हणजे इथले जे काही क्लब्स आहेत त्या क्लबच्या प्रॅक्टिससाठी इकडे यूज केलं जातं. मागे तुम्हाला दिसतंय की प्रॅक्टिस सुरू आहे काही मुलांची. आणि 2005ची गोष्ट मला आठवते, म्हणजे 2005ला इकडे शेवटचा जो सामना झालेला होता तो इंडिया आणि श्रीलंका या संघामध्ये खेळण्यात आलेला होता. आणि ती मॅच जी आहे ती मी लाईव्ह मॅच त्यावेळी नॅशनलवर लागायची आणि ती मॅच मी पाहिलेली आहे. त्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं शेवटला 2 षटकार ठोकून हा सामना जिंकलेला होता. म्हणजे राहुल द्रविडनं 63 रन्स काढल्या होत्या आणि वेणुगोपाल राव आणि महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना या तिघांनी शेवटी ती मॅच 45व्या ओव्हरमध्ये आय थिंक जिंकलेली होती. आणि त्याच मॅचमध्ये अजित आगरकरनं 5 विकेट घेतलेल्या होत्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील या मॅचमध्ये देण्यात आलेला होता. आणि एक गोष्ट मला अजून आठवते, म्हणजे ज्यावेळी आगरकरला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी प्रेझेंटेशन जी सेरेमनी असते तिथे बोलवण्यात आलं, त्यावेळी ICCचे अध्यक्ष आय थिंक शरद पवार साहेब होते आणि ते तिकडे उपस्थित होते. आणि रवी शास्त्री त्यावेळी तिकडे होस्टिंग करत होता. तर पवार साहेबांनी रवी शास्त्रीला सांगितलं की आगरकरला थोडं मराठीत बोलायला. आणि मग रवी शास्त्रीनं अजित आगरकरला विचारलं की तुला पुणा कसा वाटतो, आणि मग अजित आगरकर बोलला की नेहमीच मला पुणा चांगला वाटतो. तर ती एक मेमरी आहे जी मला अजून आठवते की शेवटची इथे मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं 2 6 मारले होते आणि त्यानंतर मग इकडे सामने झाले नाही परत, कारण पुण्यामध्ये नवीन स्टेडियम झालं. तर जे जुनं स्टेडियम आहे नेहरू स्टेडियम पुण्यातलं इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड, ते दाखवण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न केला आहे. होपसो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. म्हणजे जर तुम्ही इथे कधी येऊन लाईव्ह मॅच पाहिली असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कोणती मॅच तुम्ही इथे येऊन पाहिली आहे आणि कोणाची बॅटिंग तुम्हाला आवडली, त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं, आणि त्या सगळ्या आठवणी तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता.